नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्यात सत्ता स्थापनेपासूनच माहितीत आलबेल नाही हे वारंवार घडणाऱ्या घडामोडींवरून दिसून येतंय। त्यातच आता माहितीत मिठाचा खडा ठरेल अशी आणखी एक माहिती समोर आली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची चाचपणी भाजपाने सुरू केल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे आगामी दिवसात माहितीमध्ये नेमकं काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। भाजपाच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे। त्यामुळे सध्या सुरू असलेल्या वादाच्या फेऱ्यानंतर स्वबळाचा नारा दिला जातोय का असा सवाल उपस्थित झालाय। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र अजूनही माहितीमध्ये एकत्र निवडणुका लढवण्यावर ठाम असल्याचं समजतंय। त्यामुळे माहितीत महापालिका निवडणुकीबाबत संभ्रम आहे का असा सवाल उपस्थित होतोय। गेल्या काही दिवसातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या कथित कोवाल्डरची किनार या स्वबळाच्या चाचपणीला आहे का असा सवालही या निमित्ताने निर्माण झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शहकटाशहचं राजकारण सुरू आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील अंतर वाढत चालल्याची चर्चा सुरू आहे। 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्याच्या आयोजनाची बैठक मुंबईत घेतली होती। सोबत इतर महानगरपालिका आढावा बैठका पार पडल्या। मात्र नगरविकास विभाग एकनाथ शिंदेंकडे असतानाही ते या बैठकांना गैरहजर राहिले। या बैठकीकडे पाठ फिरवत मलगणच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं पसंत केलं। मंत्रालयातील मंत्रिमंडळ बैठक वगळता इतर मुख्यमंत्री यांनी आयोजित केलेल्या अनेक बैठकांना एकनाथ शिंदे गैरहजर राहिले। मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक विभागाच्या 100 दिवसांचा आढावा बैठका घेतल्या। मात्र याही बैठकांना एकनाथ शिंदेंनी गैरहजेरी लावली। स्वतःच्या विभागाच्या बैठकीलाही ते उपस्थित राहिले नाही। अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री असतील त्या मंचावर एकनाथ शिंदे यांनी बऱ्याचदा येण्याचं टाळलं। काही कार्यक्रमात ते एकत्र आले तर एकमेकांशी बोलणं त्यांनी टाळलं असं दिसून आलं। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।